जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. फार्मसीचा धक्कादायक प्रकार. 9 वर्षाच्या मुलाला मुदतबाह्य स्टेरॉइड विक्री. वर्धा शहरात डॉक्टर आणि फार्मासिस्टवर नागरिक जीवाचा विश्वास ठेवतात, पण याच विश्वासाला तडा देणारी गंभीर घटना समोर आली आहे. रामनगर परिसरातील श्वास हॉस्पिटलमधील श्वास फार्मसीतून चक्क 9 वर्षाच्या शौर्य भेंडे या मुलाला मुदतबाह्य स्टेरॉइड औषध विक्री केल्याचा आरोप आहे. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधासोबत स्टेरॉइडच्या 4 गोळ्या देण्यात आल्या. यापैकी 2 गोळ्या मे 2025 आणि 2 जुलै 2025 मध्येच मुदतबाह्य झाल्या होत्या. धक्कादायक म्हणजे बिलावर मात्र औषधाची मुदत ऑगस्ट 2028 पर्यंत दाखवण्यात आली. म्हणजेच थेट बनावट नोंदी करून रुग्णांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप होते आहे. या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली. 4 फरवरी रोजी तपासणी झाली आहे. पण मुदतबाह्य गोळ्या नेमक्या कुठे गेल्या? तपासणी केवळ सोपस्कार तर नव्हती ना, असाच सवाल उपस्थित होत आहे. डॉक्टरांना देवदूत मानणाऱ्या नागरिकांचा विश्वास डळमळीत करणारा हा प्रकार. आता दोषींवर कडक कारवाई होते का, याकडे संपूर्ण वर्ध्याचे लक्ष लागलंय. रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.